गडिंग्लजमधून विमानावर लेसर बीमचा प्रकार नसल्याचे पोलिसांचे स्पष्टीकरण. घटनास्थळ निपाणी शहराच्या ईशान्य भागात असल्याची माहिती. गडिंग्लज तालुक्यात असा प्रकार घडलेला नसल्याचे स्पष्ट. गडिंग्लज परिसरातून विमानावर लेसर बीम सोडून उड्डाण सुरक्षेला धोका निर्माण झाल्याची बातमी काही वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली होती. या प्रकरणाची शहानिशा केल्यानंतर हा प्रकार गडिंग्लज तालुक्यात घडलेला नसल्याचं गडिंग्लज पोलीस ठाण्याने स्पष्ट केलंय. अहमदाबाद ते बेळगाव मार्गावर उड्डाण करणाऱ्या SDG 108 या प्रवासी विमानावर सुमारे 14,000 फूट उंचीवर असताना लेसर बीमचा तीव्र प्रकाश पडल्याची घटना घडल्याचं वृत्त प्रसिद्ध झालं होतं. या प्रकारामुळे उड्डाण सुरक्षेला धोका निर्माण झाल्यानं वैमानिकाने मोपा येथील विमान वाहतूक नियंत्रण कक्षाकडे तक्रार नोंदवली होती. पायलटने दिलेल्या अहवालातील अक्षांश आणि रेखांशाच्या आधारे तपास करण्यात आला. भारतीय विमानतळ प्राधिकरणाअंतर्गत कोल्हापूर विमान वाहतूक नियंत्रणाने जिल्हा प्रशासन आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांना याबाबत माहिती दिली होती. त्यानंतर संबंधित ठिकाणचा शोध घेऊन दोषींवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. यानुसार गडिंग्लज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रमेश मोरे यांनी घटनास्थळाचे अक्षांश आणि रेखांश तपासले असता संबंधित ठिकाण हे चिकोडी तालुक्यातील निपाणी शहराच्या ईशान्य भागात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार या लोकेशनची माहिती चिकोडीचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याशी संपर्क साधून पुढील कार्यवाहीसाठी कळवण्यात आली आहे. तपासाअंती गडिंग्लज तालुक्यातून विमानावर लेसर बीम सोडल्याचा कोणताही प्रकार घडलेला नसल्याचं गडिंग्लज पोलिसांनी स्पष्ट केलंय. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.